स्मृती चषकामध्ये मनपूर्वक स्वागत। सलामीची जोडी मैदानात दाखल झाले। पहिलाच बॉल ऑन साइडला खेळण्याच्या नादात मिस टाइम स्ट्रोक। पहिल्याच बॉलवरती आक्रमण करताना प्रदीप काळन मात्र इथे माघारी परतलाय। पहिला धक्का। पहली गेंद पे पहली गेंद पर जब पहला झटका लगता है ना तो कोई भी टीम अंडर एस्टिमेट होती है। हे नक्कीच आहे, प्रश्नच येत नाहीये की ॲज अ बॉलर तुम्ही विचार करताय, ॲज अ बॉलिंग टीम कॅप्टन तुम्ही विचार करताय, तर फर्स्ट ओव्हरमध्ये तुम्ही समोरच्या टीमचे विकेट्स काढायला प्रयत्न करता, समोरच्या टीमवरती प्रेशर टाकण्याचा प्रयत्न करत असता। परंतु तुम्ही जेव्हा फलंदाजी करता त्यांच्या विरोधात, तर हे डाव तुमच्या देखील डोक्यात असायलाच हवे। कदाचित विकेट गेली लवकर तर आपल्याकडे एखादा बॅटर पिंच हिटर सारखा असावा, ज्या गोष्टीचा आपण उल्लेख केला। अनेक पिंच हिटरचा मला असं वाटते की न्यूझीलंड आणि साऊथ आफ्रिका या दोन संघांनी जो उपयोग केला इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये, आजकाल या शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये देखील तेच केलं जातं। कारण त्यांना घडवलंच असं जातं की लवकरात लवकर विकेट जरी गेल्या तरी सुद्धा आपल्याला जाऊन आक्रमणच करायचे, जे मागच्या मॅचमध्ये देखील आपण पाहिलं। बहुत अच्छा एनालाइज किया समीर सोमने ने कि आपके पास एक ऐसा बैट्समैन है जो चल गया तो टीम चल गई, ना चला तो फर्क ना पड़े। रोहित पाटील नवीन मैदानात आलाय, प्रदीप काळन माघारी परतलाय, साथीला तो प्रशांत। पहिल्याच बॉलवरती विकेट घेतली, ऑन ड्राईव्हचा स्ट्रोक गॅपमध्ये होता थोडा, दुसरी धाव घेण्याची मुभा आहे, फिल्डर पोहोचेल तत्पूर्वी 2 धावा। एक मोठी लढत आहे। या अगोदर मोठी देसाई हा संघ मात्र या गटातून पुढे सरकलाय, क्वार्टर फायनलमध्ये जाऊन पोहोचलाय। या दोन संघांनी 2-2 सामने जिंकलेत। एका बाजूला सोनारपाडा, दुसऱ्या बाजूला सतरंगी गावदेवी हेदुटणे ही लढाई। पहिलं षटक गोलंदाजी करतोय प्रथम ठाकूर, धीम्या गतीचा बॉल लवकर पिक केला। गती परिवर्तनाचा सिद्धांत वापरला जरूर, परंतु त्या विरोधात फलंदाजी करत असताना गती ओळखत कव्हर पॉइंटच्या वरतून मारलेला हा बेमिसाल फटका होता सिद्दीक सर। फलंदाज प्रशांत कुंभारकर, रोहित पाटीलचा चौकार। कमाल का स्ट्रोक, टिपिकल पावर प्ले शॉट जिसे कहते हैं क्रिकेट में, रिवायती शॉट। और इस तरह के शॉट आना जरूरी होते हैं आपको पावर प्ले में खेल रहे हो तो। पावर प्ले भी दो धारी तलवार है, कभी विकेटों की झड़ी लगती है तो कभी रनों की। चौकार, खूप चांगला स्ट्रोक, थोडा कव्हरच्या दिशेने, चांगली फिल्डिंग। हे दमदार क्रिकेट आहे। पहा, कल्याण डोंबिवलीच्या शिस्तबद्ध क्रिकेटबद्दल आपण नेहमी चर्चा करत असतो, परंतु या चेंडूवरती ओव्हरऑल सगळीकडे चांगलं क्रिकेट, टप्पा अचूक ठेवला होता, पाय पुढे सरसावत ड्राईव्ह केला, चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो, चांगलं क्रिकेट स्वर्गीय शिवाजी दादा शेलार स्मृती चषकामध्ये। बिल्कुल, गेंद की मेरिट पे जब बल्लेबाजी होती है ना तो इस तरह के शॉट आंखों में डूब जाते हैं। त्याच मेरिटच्या चर्चा करत असताना मात्र आडव्या बॅटने हॉरिझॉन्टल बार स्ट्रोक खेळण्याचा कुठेतरी प्रयत्न करतोय प्रशांत कुंभारकर, तिथे तो फसला। चांगला चेंडू, सबमरीन बॉल, बाउन्स देण्याच्या नादात न पडता चेंडू खाली ठेवण्याचं काम सध्याच्या घडीला प्रथम ठाकूर करतोय आणि प्रथमच षटक टाकतोय। चांगली गोलंदाजी आतापर्यंत, एक विकेट त्याच्या नावावरती बाद केलं त्याने प्रदीप काळनला। संघाची धावसंख्या ती मात्र 7। ऑन ड्राईव्ह खोदून काढला होता। हे असे फटके पाहायला मिळतात। मगाशी देखील मी ऐकलं सिद्दीक बाबे सर की मनगटाला झटके देऊन आजकाल खेळलं जातं, म्हणजे रिस्ट पॉवर। पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय, या गोष्टी चर्चा आपण नक्कीच करू। धावसंख्या झाली ती मात्र 8। आजकाल क्रिकेटर तुम्ही पाहिलं असेल की जिममध्ये देखील गेल्यानंतर मनगट अधिक बलकट करण्याचं काम करतात। देखिए, अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में सनत जयसूर्या इस तरह के शॉट के लिए जाने जाते थे। आपके कलाइयों में ताकत होना चाहिए, लेकिन कलाइयों के ताकत के साथ साथ टाइमिंग और फॉलो थ्रू ये भी माने रखता है। समीर सोमने जी, रिस्टी प्लेयर तर आपले सगळेच आहेत। सनत जयसूर्याची तुम्ही आठवण करून दिली। मला असं वाटतंय की जरी एक वेगळा पार्श्वभूमी असली तरी सुद्धा मोहम्मद अझरुद्दीन ज्या पद्धतीने ते मनगटाचा वापर करायचे, हे सर्व इंटरनॅशनल क्रिकेटबद्दल आपण चर्चा करतोय, परंतु याच मैदानावरती ॲज अ रिस्टी प्लेयर या स्पर्धेमध्ये पिंट्या जोशी सारखा कोणी खेळलेलाच नाहीये। त्याचा रिस्टी वर्क अफलातून दर्जेदार, आणि त्याच रिस्टचा वापर आजकाल सगळीकडेच केला जातो। मॅचकडे आपण जाऊया। पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे, धाव फलक येते मात्र 8। पहिल्या षटकात प्रथमने धावा दिल्या त्या 8। दोन्ही बाजूने प्रत्येक कर्णधार किंवा ॲज अ बॅटर तुम्ही जेव्हा मैदानात जाल तुम्ही विचार करता की
पहिल्या षटकात किंवा दुसऱ्या षटकात प्रत्येक ओव्हरमध्ये 10 येणं अपेक्षित आहे, परंतु इथे 8 आले आणि 1 विकेट देखील आली. समप्रमाणात राहिलेलं हे षटक होतं पॉवर प्लेचं. दोन्ही फलंदाज एकमेकांशी चर्चा करत असताना आजचा दिवस थोडा रिलॅक्सफुल आहे. नेक्स्ट मॅच देखील आपण पाहतोय की त्याही दोन्ही संघांना आपण आमंत्रित करूया टॉससाठी. सेकंड ओव्हर शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न गोलंदाजीसाठी दाखल होतोय तो गोलंदाज अनिकेत पाटील. एक वेगळी स्टाईल आहे पहा, व्हाईट बॉल. अशा धाटणीचे गोलंदाज नेहमी प्रत्येकाला आकर्षित करतात. बिल्कुल राउंड आर्म एक्शन है, बहुत देर तक अपने हाथ को घुमाते रहते हैं. थोडं फलंदाजाला संभ्रमित करण्याचं काम अनिकेत पाटील करतोय, परंतु लाईन खराब आहे. फिल्डिंगमध्ये थोडेफार फेरबदल. ऑन साईडला क्षेत्ररक्षक थोडे सरकवले जात आहेत. स्क्वेअर लेगचा जो क्षेत्ररक्षक आहे तो कदाचित फाईन लेगच्या बाजूला झुकलाय आणि त्याचबरोबर एक डीप काऊ कॉर्नरला. स्विच इट खेळण्याचा प्रयत्न. मला असं वाटतं राऊंड आर्म ॲक्शनच्या विरोधात जेव्हा गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतोय, एक अँगल जो बनवतोय, जो बॅटरला आतमध्ये बॉल आणतोय, त्याच्या विरोधात स्विच इटचा फटका माफक. आपने आपने मेरे मुंह की बात छीनी है, क्योंकि वो क्रीज के कोने का भी तो इस्तेमाल कर रहे हैं. यस, हे करायचं होतं, परंतु त्यासाठी फिल्डर ठेवलाय. कदाचित मागच्या चेंडूवरचा जो फटका होता त्याचं उत्तर या फटक्याने दिलंय, कारण त्या दिशेने फटका खेचला तर मला सिंगल मिळेल, या बाजूने फटका खेचला, रिक्स घेतली तर मला चौकार देखील मिळेल. याच गोष्टीचा विचार मात्र फलंदाजांनी केला. एकच धाव, दुसरं षटक मार्गस्थ आहे, धाव फलक आहे ते 1-10. शांत संयमी खेळ सध्या मैदानात चालू आहे आणि शांत संयमी सांस्कृतिक म्हणून या शहराला देखील ओळखलं जातं. मगाशी बाळासरांनी खूप छान उल्लेख केला की वर्षाची मराठी नववर्षाची सुरुवात कशी करावी ती या संपूर्ण महाराष्ट्राला याच शहराने शिकवलंय आणि त्याच शहरामध्ये आपण आहोत. आणि या स्पर्धेचे आयोजक आहेत आदरणीय साईदादा शेलार यांची ही स्पर्धा आणि त्याला साथ मिळते साई श्रद्धा क्रिकेट संघ खंबालपाडाची. उडवलाय चेंडू, पाहूया कितपत जातोय. डीप मध्ये फिल्डर आहे, पोझिशन बदलली आणि तिथेच सगळं काही चुकलं. बॉल चाललाय सीमारेषा पार. चौकार, 4 धावा. शिवाजी दादा शेलार यांचा Played in front of his leg, clipping away in the air left of the fielder. Couple of bounces cross the boundary for 4. फटका फसलाय. फार धीम्या गतीचा चेंडू होता. ताकद लावली जाते आणि त्या कारणास्तव फलंदाज मात्र बाद. ताकदीच्या गोष्टीबद्दल आपण चर्चा करत होतो, परंतु मला असं वाटतंय की जर का ताकद खरी श्रेष्ठ ठरत असते क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती तर खेळाडू नाही पैलवान आले असते खेळायला. बिल्कुल. और सचिन तेंदुलकर 5 फुट 4 इंच में सारी दुनिया नहीं फतह करते. ये उदाहरण है. देखिए, इन फ्रंट ऑफ द विकेट फोर्सिंग नहीं कर पाए, लेकिन मैं आपको उदाहरण देता हूँ. डायना कप जो हुआ था उसमें मैगरा को सचिन तेंदुलकर ने इन फ्रंट ऑफ 6 मारा तो कॉटनी वाश ने कहा था कि थैंक्स गॉड आई एम टेकन अ रिटायरमेंट देन इज. और एक और उदाहरण है, जब हारिस रऊफ को उन्होंने सामने मारा था तो ताकत माना कि पिंच हिटिंग के लिए पोलार्ड जैसे बैट्समैन की काम आती है, लेकिन क्रिकेट में तकनीक का होना ज़रूरी है, टाइमिंग का होना ज़रूरी है, फ्रंट फुट आपका आगे पीछे होना ज़रूरी है और आपके प्लेसमेंट ज़रूरी है. एक निश्चितच तुम्हाला म्हणायचे की जसे नाण्याला 2 बाजू असतात, म्हणजे ताकदही पाहिजे आणि टायमिंगही पाहिजे. पॉवर प्लस टाइम तरच एखादा चांगला फलंदाज घडू शकतो. हाँ बिल्कुल. साइमन की मिसाल हम देख सकते हैं, जो इस दुनिया में नहीं रहे, ऑस्ट्रेलिया के, वो ताकत का ज़्यादा प्रयोग करते. धावसंख्या 14. ऑन साईडला खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न. ते क्षेत्र बिझी आहे सर आणि प्रॉपर फिल्डिंग पोझिशन आहे. मगाशी फिल्डरला हलवला होता, तो थोडा डीप मिडविकेटच्या बाजूने झुकला, त्या कारणास्तव चौकार आला. आता पुन्हा एकदा त्याच पोझिशनवरती ठेवला. मला असं वाटतं कॅप्टनचं या बाबतीत कौतुक असायला हवं. सिंगलने स्कोर 15-15. नवीन बॅटर मैदानावरती यश काळन दाखल झालाय. प्रदीप पाणी. उनको पता है कि गेंदे कट के अंदर की जानिब आती है और यही कारण है कि बैकवर्ड ऑफ द स्क्वायर खिलाड़ी. यस, आतमध्ये आला. ऑफ ब्रेकचा इथे वापर केलाय तो गोलंदाज अनिकेत पाटीलने.
फिरकीपट्टू तर भरपूरच आहेत. कल्याण डोंबिवलीमध्ये काही गावं अशी आहेत की जे फिरकीपट्टूसाठी देखील ओळखले जातात, हे प्रत्येकाला ठाऊक आहे. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालेला आहे. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 8च्या सरासरीनं 16. सिद्दीक सर, पहिल्या ओव्हरमध्ये देखील 8 धावा 1 विकेट, दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील 8 धावा 1 विकेट. असं वाटते की शांत क्रिकेट मैदानात चालू आहे, तुंबळ युद्धाला सुरुवात झाली आहे, की कुठेतरी शांतता सध्या पसरलेली आहे. परंतु जेव्हा हे एकमेकांच्या विरोधात आणखी कुरघोड्या करतील, स्वतःचे प्लॅन एक्झिक्यूट करतील, तेव्हा एक वेगळीच मजा सोनारपाडा आणि हेदुटणे या दोन संघादरम्यान पाहायला मिळेल. देखिए समीर सोमने, मेरा व्यू अलग है. जब मैचेस बड़े हो जाते हैं, क्योंकि हम लास्ट स्टेज की तरफ बढ़ रहे हैं, तो फिर आपको अच्छी क्वालिटी गेंदबाजी का भी सामना होता है, क्वालिटी बल्लेबाजी का भी. मैंने सुबह में भी कहा कि अब ये शेरों की लड़ाई हुई, घोड़ों की लड़ाई नहीं बची है और लगाम घोड़ों को डाली जाती. सबसे बड़ी बात है कि पिछले मैच में हमने देखा 12 का आस्किंग रन रेट नहीं छुआ. मेरा अपना मानना है कि जब मैचेस बड़े होंगे तो 10 या उसके आसपास का रन रेट, अच्छा रन रेट कहाँ जाएगा. हे म्हणजे की चांगल्या रनरेटने सध्याच्या तरी घडीला हेदुटणे हा संघ म्हणजे सतरंगी गावदेवी हेदुटणे हा संघ पुढे चाललाय. 2 विकेट गेल्यात. ही जमेची बाब फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी आहे, सोनारपाडा टीमसाठी. थोड़ा बहुत पावर प्ले के हिसाब से पिछड़ रही. सिद्धेश रिद्धेश पाटील गुडघे टेकून खेळण्याचा प्रयत्न, मागे विकेट किपर कडून मिस्टेक, परंतु डायरेक्ट हिट झालाय. मिसफिल्ड वरती धावणं नेहमी क्लेशदायक, दुःखदायक ठरतं फलंदाजांसाठी आणि तेच या घडीला ठरतंय. हातातून चेंडू निसटला, विकेट किपरच्या स्वीपचा फटका खेचायचा होता, परंतु तिथे विकेट किपरच्या हातातून चेंडू निसटल्यानंतर फलंदाज धावले आणि विकेट किपरने यावेळी मात्र चुकी केली नाही, डायरेक्ट हिट केला. फलंदाज बाद. धक्का क्रमांक 3 मिळतोय तो हेदुटणे टीमला. या दोन्ही संघा नायकांना विनंती आहे की आपण टॉस साठी सज्ज राहा. वाडेघर विरोधात शिरडोन. वेळेत सामने चालू होतात. मला असं वाटतं आजचाच एक दिवस, कारण विकी शेलार यांनी सांगितलं की आज थोड्या मॅचेस कमी आहेत, रिलॅक्सफुल आपण थोडं ठेवूया. 9 वाजता मॅचेस चालू, नाहीतर 8-8:30 पर्यंत सहजरित्या मॅचेस चालू होतात. 8:45, 8:35, 8:40 पर्यंत. ही खरी वेगळी शिस्त आहे कल्याण डोंबिवलीची, ज्याबद्दल आपण नेहमीच चर्चा करतो. बने रहे हमारे साथ. अगले मैच में जादूगरों की नगरी में हम जाएंगे, वाडेघर. चांगली गोलंदाजी रिद्धेश पाटील कडून. लेफ्ट आर्म आहे, लेफ्ट आर्म आणि सिद्दीक सर की लेफ्ट आर्म राउंड द विकेटने गोलंदाजी सध्या चालू आहे रायटी बॅटरच्या विरोधात. बिल्कुल. और जो नेचुरल स्विंग पे गेंद जाती है, हम बैट्समैन ने रिव्यू दिया है. बॅटिंग टीमने इथे रिव्ह्यू घेतलेला आहे व्हाईट बॉलसाठी. पंच इथे टेक्नॉलॉजीचा वापर, GTC टीम आपल्या समवेत आहे. आवर्जून मी सांगेल, कारण आता आपल्याकडे वेळ आहे. स्पर्धा करत होतो, मला असं वाटतं सावली मैदान, आणि जल्पेश भोईरला मोठागाव टीमकडून मॅन ऑफ द मॅच मिळाली. TDPLच्या अगोदरची ती स्पर्धा होती आणि जल्पेश भोईरने सांगितलं की मी यंदा सर फेअर डिलिव्हरी आहे. पंचांचं, तिसऱ्या पंचांचा इशारा येतो, इट्स अ फेअर डिलिव्हरी. त्याने आवर्जून सांगितलं की मी इनोव्हेशन आणणार आणि पायचीत, अर्थातच LBWसाठी मी नक्कीच ती सिस्टम तयार करणार. आणि TDPLला फर्स्ट टाइम टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पायचीतसाठी त्याने मात्र ते सर्व गोष्टी आणल्या होत्या. त्या अगोदरही काही लोकांनी आणल्या असतील, परंतु नहीं, माझ्यासाठी किसी ने नहीं लाई है, सिर्फ GTC ने, जल्पेश भुईर ने, केंद्रीय मंत्री चषक 2022 में. गोलंदाज तयार, उडवलाय चेंडू, फर्स्ट टायमिंग जुळून दिलं. गोलंदाजाच्या अँगलचा वापर केला. ज्या प्रॉपर टायमिंग बद्दल आपण चर्चा करत होतो, सतीश काळंच्या बॅट मधून स्क्वेअर लेगला निघाला हा धमाका. याच फटक्यांची गरज आहे सध्या तरी कमाल का टीमला. स्ट्रोक, कमाल का स्ट्रोक. थोड़ी देर के लिए मानो तो ऐसा लगा है कि स्ट्रोक सतीश कालन ने नहीं, रिकी पॉन्टिंग ने खेला. जिस तरह वेट करके उन्होंने गेंद को पुल किया था. आणि त्याच हाईटचा देखील खेळाडू आहे, फ्रंट फुट पुल. रिकी पॉन्टिंग, त्याचबरोबर रोहित शर्मा, हे ज्या पद्धतीने खेळतात, खास करून टेनिस बॉल क्रिकेटर फ्रंट फुट पूलवरती जास्त करून निर्भर असतात. वेट ट्रान्सफर न करता खडे गोलंदाजाच्या टप्प्याचा अंदाज बांधायचा, हाईट पाहायची, टायमिंग जुळवायचा आणि षटकार मारायचा. फिल्डिंगमध्ये बरेचसे फेरबदल.
चर्चा चालू आहे. सिद्दीक बाबे सर कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले गेले. त्याचबरोबर आज सर्वात मोठं नाव आमच्या समवेत जोडलं गेलेलं आहे. मगाशी सिद्दीक सरांनी सांगितलं की मराठी समालोचनाला चांगले दिवस कोणी दाखवले असतील, सुवर्ण दिवस, तर एकमेव बाळा सर आहेत. सुरुवातच त्यांच्याकडून झाली. आणखी एक खूप चांगला स्ट्रोक. रिकी पॉन्टिंगचीच आठवण पुन्हा एकदा. सेम, फक्त क्षेत्र थोडं वेगळं होतं. हा मिडविकेटच्या दिशेनं षटकार आला. चांगली बॅटिंग सतीश काळनकडून. हे जे काम करायचं होतं बॅटरला की मैदानात धावा थांबलेल्या आहेत, त्याला अडथळा तयार झालाय, तो अडथळा दूर करण्याचं काम मला असं वाटतं सतीश काळनने केलं आपल्या आक्रमकतेने. कमाल की बल्लेबाजी सतीश कालन का ये शॉट वाकई में बहुत जबरदस्त है। ऑफ स्टंप के बाहर से लपेटा था गेंद को, स्विंग किया था और गेंद हवा के अगेंस्ट जाती हुई हिचकोले खाती हुई 6 रन। वाकई में दोनों शॉट में मैंने तो पहले ही शॉट पे कहा था कि मशहूर ऑस्ट्रेलिया के बल्लेबाज रिकी पॉन्टिंग की झलक। या दोन षटकाराने मात्र धावफलक वधारले. धावसंख्या जी थांबलेली होती, अडकलेली होती, दोन षटकाराने स्कोर जाऊन पोहोचला 28 वरती. विकेटचा देखील दबाव तयार होत होता, परंतु हे दोन षटकार फार महत्त्वाचे ठरतील. स्विचिटचा फटका, पंचांकडे जोरदार अपील. खरंच या फटक्याची गरज होती, कारण पुढे होता चेंडू, कदाचित कव्हरचं क्षेत्र खुल्या दिमागाने जर का कव्हर्सला बॉल ढकलला गेला असता तर कदाचित आणखी धावा आल्या असत्या. बिल्कुल कि अगर सीधी उंगली से निकल रहा तो टेढ़ा नहीं करना चाहिए. निर्धाव चेंडू गोलंदाज रिद्धेश पाटील कडून. दोन षटकार त्याच्या विरोधात आलेत. उर्वरित चेंडूंवरती एकही धाव नाहीये. धावफलक आहे ते 28. चांगला सामना इथे रंगतोय. हिदुटणे विरोधात सोनारपाडा, दोन दिग्गज संघादरम्यानची लढत. पुन्हा एकदा स्वीप खेळलाय, परंतु फिल्डरच्या हातामध्ये फ्री होम डिलिव्हरी. फलंदाज बाद सतीश काळन आक्रमक ठरत होता. त्याची विकेट घेण्यामध्ये यश मिळतंय ते रिद्धेश पाटीलला. दोन आक्रमण झाले, परंतु ज्याने आक्रमण केलं त्याला मात्र तंबूचा रस्ता दाखवला तो रिद्धेश पाटीलने. धावफलक 28. विकेट गेल्यात आतापर्यंत 4.
वाईट. हा धीम्या गतीचा बॉल होता. प्रॉपर कट करण्याचा प्रयत्न, परंतु टप्पा थोडा पुढे ओव्हर पिच बॉल करून घेतला. हलक्या हाताने चेंडू ढकलला, तो लॉंग ऑनला सिंगल रन. सिंगलने स्कोर 30. अनिकेत पाटीलला पाचारण केलंय. सेकंड ओव्हर त्याने टाकली होती. 8 धावा देत 1 विकेट. दयाळू काळन एक आक्रमक फलंदाज मैदानात दाखल झालाय. मागच्या मॅच मध्ये इम्पॅक्टफुल इनिंग त्याची राहिली होती. लास्ट बॉल 1 बॉल 2ची गरज असताना संयमानं तो चेंडू ढकलत आपल्या संघाला विजय करून दिलं होतं. 30 धावा धावफलकावर. वेगवान चेंडू. हे व्हेरिएशन्स फार महत्वाचे आहेत, कारण तुमच्याकडे विविधता असेल तरच तुम्ही या शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये कुठेतरी टिकाव धरू शकता. नाहीतर आजकालचं जे क्रिकेट आहे ते फेवरेबल आहे बॅटरसाठी. बिल्कुल. देखिए गेंदबाज का जो राउंड आर्म एक्शन है उसमें बल्लेबाज फंसते जा रहे हैं. 30 धावा. चांगली गोलंदाजी अनिकेत पाटील कडून. चौथं षटक आहे. 5 ओव्हरची मॅच. आणि एक वेगवान चेंडू यस्टनच्या समोर सापडलाय. चांगली गोलंदाजी, अँगलचा चांगला वापर, गती चांगली, टप्पा चांगला, त्रिकोणमिती साधत फलंदाजाला बाद केलाय दयाळू काळनला. बाला सुब्रमण्यम सर, आपको टॉस लेना है. बाला सुब्रमण्यम सर, अगला टॉस आपको लेना है. आपको हमारे टॉस बॉक्स से जुड़ जाना है. आक्रमण, त्याचे ते 2 षटकार, तिथे सामना मात्र फिरला होता. तोच बंटी मैदानात दाखल होतोय. महत्वाची भूमिका त्याने बजावली होती. चौथं षटक अनिकेत पाटील. पहिला चेंडू वाईट, त्यानंतर मात्र सिंगल, त्यानंतर 2 डॉट बॉल, अर्थातच 1 डॉट बॉल, आणि त्यानंतर घेतले त्याने विकेट. दयालू काळनची महत्वाची विकेट घेतले. पुन्हा एकदा यॉर्कर बॉल. काय गोलंदाजी करतोय. जेव्हा तुम्ही ॲज अ कॅप्टन म्हणून सिद्दीक बाबे सर, जेव्हा तुमच्या प्रमुख गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू विसवता, तुमच्याकडे ऑप्शन्स असतात, त्यावेळी एक वेगळी ऊर्जा तुम्हाला प्राप्त होते. आणि त्याच ऊर्जेने सध्या गोलंदाजी करतोय तो मात्र अनिकेत पाटील. अँगल चांगला आहे, गती चांगली आहे, टप्पा चांगला आहे. जे हवंय चांगल्या गोलंदाजाला, जे हवंय या स्थितीला, तेच करताना दिसतोय तो अनिकेत पाटील. लेगबायच्या स्वरूपात आणखी एक धाव. स्कोर जाऊन पोहोचला 31 वर. थोडा हेदुटने संघ बॅकफुटला आलाय सतीच्या फटकेबाजीनंतर. फक्त उडवायचं होतं चेंडू एक वेगळ्या स्टाईल. हेलो तो चलिए इसी बीच इस मंच पर देखिए तस्वीर रखते हुए कहते ना, एक आशिक बनता है इश्क से और एक लेजेंड बनता है रिस्क से. एसएससी की कोई ट्रॉफी लीजिए, एसएससी का कोई प्रतियोगिता लीजिए, क्या ओपन की टीम लीजिए, लेजेंड ही लेजेंड, कैप्टन ही कैप्टन, ओनर ही ओनर से सब रूप निलेश दादा के अंदर. चलेंगे ओवर टू कमेंट्री बॉक्स. धन्यवाद दादा. स्वागत निलेश दादा म्हात्रे यांचं या मुख्य मंचावरती. दादांची अतिशय निकटवर्तीय ही दोस्ती त्यांची अलगच आहे. आणि मला असं वाटतंय की आयुष्यात रिटायरमेंट जर का क्रिकेटमधून देखिए कोणाची झाली असेल तर मला असं वाटतंय की निलेश दादा म्हात्रेच यांची याच मैदानावर. 2003 से लेके 2013-14 तक भिवंडी में जो ओपन क्रिकेट हुआ उसमें एक ही नाम चला. मुझे लोग पूछते थे कि बाएं हाथ के बैट्समैन है कि दाएं हाथ के. उनको मैंने कहा मैं भी फैसला नहीं कर पा रहा. 31 धावा. अशा अनेक चर्चा तुम्हाला आज संपूर्ण दिवसभर उद्याही ऐकायला मिळतील. जोडले जात राहा स्वर्गीय शिवाजी दादा शिलार स्मृती चषकामध्ये. भूषण टप्पा अचूक त्याने ठेवला. हा अगदी सरळ मात्र चेंडू टाकला. अँगल या शब्दाबद्दल आपण चर्चा करत होतो आणि त्याचा एक चांगला वापर करत हे षटक मात्र समाप्त केलं अनिकेत पाटीलने. अनालिसिस तुमच्यापर्यंत पोहोचवतो. अनिकेत पाटील 2 षटकं त्याने टाकले, फक्त धावा दिल्या 11 आणि विकेट घेतल्यात मात्र 3. अँगलचा वापर आणि या अँगल या गोष्टीचा वापर करत सिद्दीक सर जो काही चष्मा फलंदाजांना त्याने घातला तो काय उलगडताच आला नाहीये. देखिए इंडी पर गेंदबाजी, इनकटर गेंदबाजी, आपको मैं बताता हूँ शारजा में इसी तरह की गेंद थी इमरान खान की, जिसपे सुनील गावस्कर पहले ओवर में बेल्ट ट्रिप करते आउट हुए. उसके बाद भारतीय टीम 111 पे आउट हुई. इमरान खान ने 6 विकेट लिए, लेकिन जवाब में ऐसा लग रहा था कि
कुछ ज़्यादा ही बोल गए थे पाकिस्तानी खिलाड़ी, लेकिन आपको पता है 87 पे पाकिस्तान को आउट किया था और मनिंदर सिंह ने अपने उस ओवर में 3 विकेट लिए थे, इंक्लूडिंग जावेद मियादास विकेट. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. अशा अनेक गोष्टींबद्दल आपण कॉमेंट्री बॉक्समधून चर्चा करूच. 4 ओव्हर धावफलक येते मात्र 31. 8ची सरासरी पहिल्या 2 ओव्हरमध्ये होती, त्यानंतर 12 धावा आल्या. सतीश काळेंचं मी विशेष कौतुक करेल, ज्याने 2 षटकार मारले. तो बाद झाल्यानंतर मात्र अनिकेत पाटीलने जो काही दणका दिलाय हेदूटने टीमला तो जबरदस्त आहे. त्यातून सावरून लास्ट ओव्हरमध्ये आता ताबडतोड फलंदाजी करावी लागणार आहे, ती भूषण काळन आणि बंटी भंडारीला. अमर ठाकूर एक वेगवान गोलंदाज, एक चांगला ऑलराऊंडर सोनारपाडा टीमचा. अमर यष्ट्यांवरून चेंडू निघून जातोय. वेगावरती स्वार होता गोलंदाज. देहबोली ते देखील तशीच आहे. देहबोली अशीच काय, तुम्ही साई श्रद्धा क्रिकेट संघ खंबालपाड्याचे खेळाडू आणि खंबालपाड्यातील जे साईदादाचे मित्र आहेत त्यांनाही पाहाल तर अशाच देहबोलीचे सगळे भेटतील. बाहुबली कहे जाते अमर ठाकुर. खांद्याचा वापर करत वेगानं हा चेंडू मात्र अगदी खांद्यापासून विकेट किपर पर्यंत पोहोचवला. हा फायदा आहे देहबोलीचा. फिटनेस बद्दल, पॉवर बद्दल आपण चर्चा करत होतो. त्या पॉवरचा वापर व्यवस्थितरित्या केला तर तुम्हाला नक्कीच मैदानात यश आहे, ते दाखवून देतोय बाहुबली अमर ठाकूर सध्याच्या घडीला ॲज अ बॉलर. 2 निर्धाव चेंडू. मकर संक्रांत चषकामध्ये तब्बल 21 विकेट हा कारनामा या खेळाडूच्या नावावर. तिसराही चेंडू त्याच धाटणीचा होता. फलंदाज प्रयत्न करतोय की मोठे फटके खेचायचे, परंतु संधी कुठे देत आहे अमर. लास्ट ओव्हरमध्ये अमरला ठाऊक आहे या अगोदरचा अनिकेतने षटक अतिशय बहारदार टाकलंय. मला फक्त त्याच्या पावलांवरती पाऊल ठेवायचंय. विकेट न घेण्याच्या भानगडीत न पडता त्याने फक्त डॉट बॉलचं पर्सेंटाईल वाढवण्याचं काम केलं आतापर्यंत. बिल्कुल. बंटी भंडारी को काफ़ी परेशान में रखा उन्होंने. हालांकि पिछले मैच में एक भंडारी सब पे भारी था, लेकिन अब अमर ठाकुर ये हाथ किसी को भी नहीं देंगे. 32 धावा. 3 चेंडू अद्यापही शिल्लक आहेत. एकात मोठा फटका हवा एदोटने टीमला. आणि एक वेगवान चेंडू. इट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखी एक धाव. व्हाईट +1 या धावांची गरज आहे. सतरंगी गावदेवी हेदोटने टीमला किमान 45 पर्यंत, 42 पर्यंत पोहोचायला हवं. 45 पर्यंतचा चांगला संघर्ष केला हेदोटने टीमने या अगोदर. अपेक्षित धाव संख्या सध्याच्या घडीला 30 असेल, परंतु समोर अमोर आहे. 34 धावा झाल्या. 3 चेंडू अद्यापही शिल्लक. पाहूया कितपत आक्रमण बंटी आणि त्याच्या साथीला असलेला भूषण काळन करतोय. शॉर्ट पिच बॉल पूल करायचा होता. मिस टाइम स्ट्रोक. मागे चाललाय स्क्वेअर लेगला. फिल्डर आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. फेक होईल. 2 धावा इथे जोडल्या जात आहेत. दुहेरी धाव संख्येने धाव फलक जाऊन पोहोचले आता 36 वरती. मोठे फटके थांबलेले आहेत. मागील जवळ सतीश काळंचे 2 षटकार वगळता मोठे फटके आलेलेच नाहीयेत. देखिए कभी कभी कम स्कोरिंग मुकाबले भी बहुत ज़्यादा रोमांचक हो जाते हैं. कदाचित ही बास त्याच दिशेने जात असताना सरसावला होता ऑफ साईडच्या अर्धी स्टंपच्या उजव्या बाजूला. हे ओळखून स्टंप मध्ये टाकण्याचा प्रयत्न, परंतु लाईन थोडी खराब. पंचदंडित करतायत. व्हाईट बॉल. धावा कुठेतरी त्रास देऊ शकतात. लालच दी थी वहाँ पे अमर ठाकुर को कि स्टंप सुबराए, लेकिन लालच में मार खा गए. 37 धावा धाव फलकावर. पुन्हा एक बाउन्सर. फाईन लेगचा फिल्डर 30 या सर्कलच्या आतमध्ये मागे जात चेंडू अडवतोय. फक्त एकच धाव. काय कमालीचं षटक आहे. या अंतिम षटकामध्ये हेदूटने टीमच्या पाठीराख्यांना देखील अपेक्षित होतं की बंटी आक्रमण करेल, भूषण त्याला साथ देईल, परंतु तसं झालंच नाही. समोर बाहुबली अमर ठाकूरने व्हाईट बॉल टाकले, जरूर एक्स्ट्राच दिल्यात, परंतु अतिरिक्त धावाही मोठे फटके खेळूच दिलेले नाहीयेत. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. स्कोर आतापर्यंत 38 आहे. किमान चौकार 42-43 चांगली फाईट होऊ शकते. पाहूया लास्ट बॉल आहे. लास्ट बॉल वरती भूषण प्रयत्न करतोय. वेगासमोर मात्र काहीच करू शकले नाही फलंदाज. पहिल्या डावाचा खेळ इथे समाप्त झालाय. अनिकेत पाटील ने केलेली गोलंदाजी, अमर ठाकूरने त्याला दिलेली साथ, त्याचबरोबर प्रथमचं पहिलं षटक, या सर्व गोष्टींची गोळाबेरीज करता सतरंगी गावदेवी हेदूटने टीम जाऊन पोहोचली फक्त आणि फक्त
39 वर 40 धावसंख्येचं लक्ष ठेवण्यात आलंय 8च्या सरासरीने सोनारपाडा संघाच्या विरोधात. दोन्ही कॅप्टन इथे उपस्थित होत आहेत. यस, आइए चलते हैं टॉस बॉक्स में, जहां पर मराठी कमेंट्री की शुरुआत करने वाले कमेंट्री के बेताज बादशाह वहाँ पे मौजूद हैं, सर बाला सुब्रमण्यम. या आपण वन ऑफ द ग्रेट क्रिकेटर ऑफ कल्याण डोंबिवली, ज्याचे खेळ करिअर फार जवळून मी पाहिलं आणि मी फॅन पण आहे, निलेश म्हात्रे, मोठा गावचा मॅग्निफिसंट प्लेयर. कितीतरी मॅन ऑफ द सिरीज त्यांनी आपल्या नावावर केलं आहे आणि वन ऑफ द डिसिप्लिन क्रिकेटर. या आपण वाडेकर आणि शिरडोन याचा जो टॉस आहे, लिजंड प्लेयर निलेश म्हात्रे यांच्या शुभ हस्ते करूया. या ठिकाणी हे दोन्ही कॅप्टन आलेले आहेत. अतुल बोईल आणि भरत पाटील दोघे आलेले आहेत. या आपण टॉस या ठिकाणी करतोय. निलेश म्हात्रे वन ऑफ द लिजंड क्रिकेटर ऑफ कल्याण डोंबिवली. आणि हा टॉस झालेला आहे. कोणी जिंकलाय टॉस बघूया. शिरडॉनने. काय घेताय? फिल्डिंग करणार. कसं यावर्षी कसं चाललंय शिरडॉनचं ओव्हरऑल स्पर्धेमध्ये परफॉर्मन्स? ठीक आहे, पण आम्हाला चांगला परफॉर्मन्स करायला लागेल. ट्रॉफीजकडे लक्ष आहे आमचं. बघूया. हॅपी विथ द टुर्नामेंट या ठिकाणी? नक्कीच. ही टुर्नामेंट खेळण्यासाठी आम्ही 365 दिवस वाट बघत असतो आणि विशेष करून आमच्या संघाचे पाठबळ शिवाजीदादा होते, कारण आम्ही जेव्हा टुर्नामेंट आयोजित करायचो तेव्हा नक्कीच त्यांचा आधार आम्हाला मिळायचा. ग्रेट ग्रेट. थँक्यू 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 व्हेरी मच. वाडेकर, कसं चाललं यावर्षी परफॉर्मन्स ग्रामीणच्या माध्यमातून? नक्कीच चांगलं चाललंय. हॅपी विथ द परफॉर्मन्स स्टील नाव जे तुमचे सगळे खेळाडू खेळत आहेत? हो नक्कीच, बॅटिंग बॉलिंग चांगलीच चालू आहे. शिवाजी शेलार साहेबांची ही स्पर्धा स्मृती चषक म्हणून 7व्या पर्वात प्रवेश केलाय. कसं वाटतं या स्पर्धेत? नक्कीच स्पर्धा ही चांगलीच आहे ना. कल्याण डोंबिवलीमधली मोठी स्पर्धा आहे, खेळायला पण मजा येते. बॅटिंग घेतली आहे. 5 षटकामध्ये किती टार्गेट ठेवणार आहात? 60+ जाण्याचा प्रयत्न करू. थँक्यू डिअर. ऑल दी बेस्ट. ऑल दी बेस्ट टू वाडेकर. ऑल दी बेस्ट टू शिरडोन. तर शिरडोनने टॉस जिंकलंय. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर त्याने फिल्डिंग घेतलंय आणि वाडेकरला आमंत्रित केलंय बॅटिंगसाठी. बॅक टू द कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद बाला सुब्रमण्यम सर. आइए दोस्तों, लौट चलते हैं. मौसम भी बदल चुका है, हवाएं मैदान पे बह रही है और टेनिस क्रिकेट में हवा चलती हुई, साई शेलार की हवा चलती हुई, विकी शेलार की हवा चलती हुई, लेट शिवाजी दादा शेलार चषक कमालपाड़ा की. स्वागत है आपका. लक्ष्य रखा है 40 रन. इस तरह के जो टोटल होते हैं ना समीर, इसमें आपको रेगुलर इंटरवल में विकेटें लेना होती, लेकिन सोनारपाड़ा जो एक बार की चैंपियन टीम है इस कप की, इतनी आसान डगर नहीं है इस वक्त इंदुटने के सामने. बहरहाल क्रिकेट है, कुछ कहा नहीं जा सकता है. क्रिकेट में आज तक बड़े बड़े पंडितों की जो भविष्यवाणी थी वो कभी भी सही नहीं हुई, सिवाय सुनील गावस्कर के, जिन्होंने 1992 में एक अजीबोगरीब भविष्यवाणी की थी. क्रिकेट के इतिहास के पन्नों को हम खोल के देखते हैं, कई ऐसी घटनाएं हैं जो सुनहरे उर्फों में दर्ज की गई है. बैक टू क्रिकेट नाउ. वेलकम ऑल ऑफ यू. यू आर वॉचिंग SSCC Kamalpada Trophy Season 7 2024 with me, the voice of Karjat, one of the matured commentator Samir Somne, and the historical commentator Bala Subramaniam, and the AK-47 of Raigar Babu Shah. Our lone official scorer, man of Golden Finger, Sir Ashok Patil ji. Back to cricket. Two openers on the ground, Aniket Patil and Yogesh Patil. This is the recognized pair of Sonarpada. Indutne brought the bowling attack. Yash Kalan. Facing him, Aniket Patil. 40 is the target in 5 overs. The required run rate is 8.00. But he is running over the ground now. Welcome all of you from Sai Shelar and
Vicky Shelar. With us, the famous cricketer, the icon of Domoli cricket, all-time hit, Nilesh Matre with us. Two minutes left for 12 p.m. And here we watch Yash Kalan. Facing him batsman Aniket Patil. This time put away in the vacant area, turning with the corner for 4. Delightful stroke indeed. And what a start from Aniket Patil. या डावाची सुरुवात मात्र बाउंड्रीने झालेली आहे. म्हणजे क्रिकेटचे एक वेगळे रंग आपण नेहमी म्हणतो ना की प्रेक्षक क्रिकेटला का पसंती देतात, त्यामागचं कारण एकच आहे की विविध रंग दाखवणारा हा क्रिकेट प्रत्येकाला भावतो. Yes. This time reverse shot, ball is traveling all the way to the backward point, back to back 2 boundaries from Aniket Patil. Para. दोन चौकार आलेत आणि खरं तर या विभागातून या मतदारसंघातून विजयी चौकार मारलाय तो आदरणीय कॅबिनेट मिनिस्टर रवींद्र चव्हाण साहेबांनी. Absolutely. This time aging and it's out. Caught in gully. A loose shot played by Aniket Patil and finally sit back to the dugout. Tapped as ball in gully. और गली क्रिकेट की हो या महबूब की, पकड़े जाने का डर हमेशा रहता है और पकड़े गए वहां पे आने के. डबल माइंडेड साध्या आणि सोप्या मराठी भाषेत सांगायचं झालं तर कधी दोन दगडांवरती पाय ठेवू नये, नाही तर आपला कार्यक्रम होतो. तसंच या क्रिकेटमध्ये देखील की डबल माइंडेड नसावं. एक तर फोर्सफुली शॉट खेळावा, नाहीतर मग डायरेक्टली सिम्पली प्लेसमेंट करावी. मला असं वाटतं की अगोदर तयार होता की मी मोठा फटका खेचेल, परंतु अनपेक्षित उसळी मिळाली. टॅप करण्याचा प्रयत्न करत असताना एक चांगला हिरा, चांगला फलंदाज मात्र सोनारपाडा टीमने गमावला, ज्याने सुरुवातीलाच येऊन पॉझिटिव्ह अप्रोच दाखवत मात्र 2 चौकार मारले होते. हे फार महत्त्वाचे. नए बैटर अमोल पाटिल आए हैं जिन्होंने TDPL में कमाल की बल्लेबाजी की थी. थाना डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग में काफी चमके थे अमोल पाटिल. 8 रन 1 विकेट. यश कालन को भी पता है कि अगर विद्या बालन की तरह फेमस होना है तो फिर विकेट लेके दबाव बढ़ाना होगा. बॉल बैक टू बैक दूसरा विकेट. एक्सप्रेस गेंद थी और कहीं भी पैरों में हलचल नहीं थी अमोल पाटिल के. दिस इज द बिग ब्लो. जी विकेट, गोल्डन विकेट, सुवर्ण बळी आपण म्हणू शकतो या मॅच मधील अमोल पाटीलच्या स्वरूपात प्राप्त केलाय. तुमच्या विरोधात सुरुवातीला येऊन अनिकेत पाटीलने 2 मोठे आक्रमण केली. तुमच्याकडे धावसंख्या कमी आहे, दबाव वाढत होता, म्हणजे परिस्थिती तुमच्या विरोधात होती. परिस्थितीला न जुमानता 2 असे चेंडू टाकले की त्या 2 चेंडूंवरती 2 महत्त्वाचे गडी. एक अनिकेत जो इन्फॉर्म, दुसरा बॅटर ज्याने मागच्या मॅच मध्ये 6 बॉल मध्ये 22 धावा कुठल्या 3 षटकार मारले, त्याला बाद केलंय. आता दबाव शिफ्ट झालाय तो मात्र नक्कीच सोनारपाडा संघावरती. सोनारपाड़ा यहाँ से कितना दूर है? आपको लगता नहीं कि सोनारपाड़ा जाने की कुछ ज्यादा ही जल्दी है? अंतर क्रिकेटचं अंतर गावातलं यापेक्षा मैदानात कुटपट आता संघर्षाची लढाई होते, यावरती सर्व काही निर्भर आहेत. परंतु दंड थोपटलेत.
गोलंदाज यश काळनने 2 यश घेऊन तोही सांगून देतोय की भले माझ्या विरोधात 2 चौकार आले असतील तरी सुद्धा हा सामना इतक्या सहजासहजी हेदुटणेकर तर नाही सोडणार. ही संघर्षाच्या लढाईला सुरुवात झाली आता. हैट्रिक गेंद, ओहो क्या गेंद थी, लेकिन बहुत खूबसूरत खेला था वहाँ पे नए बैट्समैन प्रथमेश पालकिरी ने. सिद्दीक सर, या मॅच मध्ये योगेश पाटील फार महत्त्वाचा ठरेल. हा महत्त्वाचा खेळाडू आहे. अतिशय शांतपणे म्हणजे एक परिपक्व फलंदाजाची व्याख्या जर का बांधायची असेल तर योगेश पाटीलला डोळ्यासमोर घ्या, तुम्हाला ती व्याख्या नक्कीच कळेल. आणि लेकिन तो सध्या मैदानात खेळतोय. दबाव एक ऐसी चीज है जिसमें बड़े बड़े रति महारथी मार खा जाते हैं. इसीलिए तो धोनी ने कहा था जो दबाव को झेलेगा वही तो क्रिकेट खेलेगा. बैकफुट पे गए, पंच किया, जगह दी थी, गेंद कवर बाउंड्री के बाहर, शॉर्ट वाइड एंड पनिश्ड, 4 रन. या चुका टाळाव्या लागतील, कारण एकतर तुमच्याकडे एवढी मोठी धावसंख्या नाहीये, सेव्हिंग तुमच्याकडे एवढी मोठी नाहीये. या अगोदर 2 चौकार आलेले आहेत, तुम्ही दबाव वाढवायला सुरुवात केलेली आहे आणि असं असताना एखादी लूज डिलिव्हरी, ज्या लूज डिलिव्हरीवरती असा चौकार येणं म्हणजे या मॅचमध्ये पुन्हा एकदा हळूवार का होईना परंतु सोनारपाडा संघाला तुम्ही संधी तयार करून दिलीत. तुम्ही स्वतः संधी तयार करून दिलीत. पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त झालाय. धावफलक येते मात्र तब्बल 12. 1 विकेट, 2 विकेट घेतल्या. एक अनिकेत पाटील मात्र माघारी परतला आणि त्याचबरोबर अमोल पाटील मात्र माघारी परतला. स्वर्गीय शिवाजीदादा शेलार स्मृती चषक ही स्पर्धा तुम्ही अनुभवतायत. समालोचन कक्षामध्ये आमचे गुणसंख्या लेखक सन्माननीय अशोकजी पाटील, जे स्वतः देखील एक खूप चांगले समालोचक आहेत. आणि सध्या अगदी आपण पाहतोय की खंबालपाडाचे सर्व खेळाडू देखील उपस्थित होत आहेत, ग्रामस्थ उपस्थित होत आहेत. सर्वांचं सहर्ष स्वागत करूया. मगाशी देखील तुम्ही उल्लेख केला की ग्राउंड लेवलचे नगरसेवक म्हणजे साई शेलार. प्रत्येक व्यक्तीशी संबंध असणारे, कुटुंबाशी संबंध असणारे व्यक्तिमत्व म्हणजे साई शेलार प्रत्येकात समवेत राहतात. कारण मला असं वाटते की त्यांच्या बाबांचे गुण त्यांच्यामध्ये आहेत. बिल्कुल, इसमें कोई दो राय नहीं, लेकिन बहुत कम रहता है कि आप लेगेसी को संभाल के रखते हैं. लेगेसी को संभालना बहुत बड़ी बात है. आपको जो मिरास मिली है खानदानी, उसको बचाना बड़ी बात है. बहरहाल चलते हैं खेल की तरफ. 1 ओवर की समाप्ति, रन बने 12, विकेट गिरी है 2. ओह तेज गेंद, आउट एलबीडब्ल्यू, बड़ी विकेट. अब हम कह सकते हैं कि सोनारपाड़ा को बैकफुट पे धकेल दिया है हिंदुटने ने. अब आएगा मजा. आता या मॅच मध्ये रंग चढायला सुरुवात झालेली आहे. लास्ट बॉल वरती लूज डिलिव्हरी, त्याचा फायदा उचलत चौकार आला, परंतु लगेचच सेकंड ओव्हर मध्ये हर्षद भंडारी आला, जो मागच्या मॅचचा हिरो आहे, ज्याने 11 धावा देत 3 विकेट घेतल्या होत्या. त्याने आता पहिल्याच बॉलवरती, ज्या खेळाडूबद्दल आपण चर्चा करत होतो की योगेश पाटील महत्त्वाचा खेळाडू ठरेल, त्याचीच विकेट घेतलेली आहे. आता मला असं वाटतं की 2 पैलवान रस्सीखेच करण्यासाठी तयार झालेले आहेत. मुझे तो ऐसा लगता है कि सोनारपाड़ा एक बड़ा नाम है. उनकी जो गेम प्लान थी, थोड़ा जल्दी में जाने की, पहले 2 चौके. सन्माननीय अनिल शेलार साहेब यांचं आगमन झालंय, त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय. आमचे हरिश्चंद्रजी पैलवान यांचंही मनपूर्वक स्वागत. देखिए, आपके पास गेम प्लान होना चाहिए. शॉर्टकट एक ऐसा रास्ता है जिसमें आदमी एक बार सक्सेस होता है और 9 बार फेल होता है. सोनारपाड़ा ने स्कोर को थोड़ा लाइटली लिया और मराठी में मैं कह सकता हूं कि आली अंगावर. नवीन फलंदाज मैदानात दाखल होते आर्यन ठाकूर. आणखी एक यंग टॅलेंट या टीमचं त्याच्या साथीला आहे, तो प्रथमेश. पाहूया कशा पद्धतीनं ते सिच्युएशन आता हँडल करतायत. धावफलक येते मात्र 12. 28 ची अद्यापही गरज आहे. विकेट घेत आतापर्यंत 3 गेल्यात. हर्षदने सुरुवात दमदार केली आपल्या षटकाची. कमाल की गेंद की थी, काफी तेज रफ्तार है. ओ माय गॉड, ये खिलाड़ी क्या कर रहा है. 3 विकेटें गिरी और आते ही इसने, कहते हैं ना कि जो बाजी है वो जुगाड़ पे लगा दी. लगा तो 6, नहीं तो फिर लगा तो झटका, नहीं तो मटका. सध्याचं क्रिकेट हे असंच आहे. दबाव घ्यायचा नाही, बिनधास्तपणे मैदानावरती खेळायचं, आणि तेच दाखवलं होतं, परंतु फटका एक्झिक्यूट करता आला नाही तो आर्यनला. आर्यन को बढ़िया ड्राइव, गैप में गेंद ट्रैवल हो रही है. लॉन्ग ऑफ के खिलाड़ी डीप एक्स्ट्रा कवर में आए हैं. आर्यन 2 रन, आर्यन ठाकुर ने 2 रन से खाता खुला है. सोनारपाड़ा का स्कोर है अब जाके डबल फिगर से आगे बढ़ता हुआ 14.
14 रन 3 विकेट। 40 रन के लिए पसीना बहाना पड़ेगा। हा क्रिकेटच खेळच असा आहे, हा वेगळाच आहे. हर्षद भंडारी की गेंद इस मरतबा ऑफ ड्राइव किया था, चॉप किया था कवर पॉइंट पे, 1 रन 15 पे पहुंचा इसको। मॅचच्या सेकंड इनिंगच्या सुरुवातीलाच तुम्ही म्हटला होतात की या अशा धावसंख्येमध्ये रेग्युलर इंटरव्हल्समध्ये विकेट घेणं गरजेचं आहे. मला असं वाटतं ते कॅप्टनने ऐकलं, बॉलरने ऐकलं आणि सोनारपाड्याच्या टीमचे महत्त्वाचे अनिकेत, योगेश आणि अमोलला बाद करण्यामध्ये त्यांना यश मिळालं. आता धावा थांबून फलंदाजांना चालणार नाही, स्कोर कार्ड स्टिकी ठेवणं फार गरजेचं आहे. अरशद की गेंद लेफ्ट स्वीप किया है, पीछे खिलाड़ी है, डॉज खा गए, गेंद बाउंड्री के बाहर, 4 रन। प्रथमेश पालकड़ी के बल्ले से आने वाला ये दिलकश स्ट्रोक। देखिए इस तरह के चौके आपको बचाने होंगे, आपके लिए एक एक रन कीमती है। इस चौके की मदद से सोनारपाड़ा का स्कोर 19 हर्षद भंडारी, ओह बढ़िया गेंद, ऑफ स्टंप के बाहर चॉप करना चाहते थे, रफ्तार से बीट किया। 2 ओवर की समाप्ति, रन बने 19, 3 ओवर में 21 चाहिए। बने रहिए हमारे साथ, डोंट गो अवे। 2 ओव्हर 19 धावा, 3 षटकांमध्ये 19 धावसंख्येची 21 धावसंख्येची गरज आहे. 7 ची सरासरी आहे, या अगोदर 8 ची सरासरी होती. समीर, एक 2 मिनटं घेतो. तुम्ही ऐकत आहात सिद्दीक बाबे आणि समीर यांना. अतिशय सुंदर एक्सपर्ट करून सर्व मान्यवर जे व्यासपीठावर राहलेले त्या सगळ्या मान्यवरांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्या सगळ्यांचं जवळचं व्यक्तिमत्व स्वर्गीय शिवाजी शेलार साहेब यांच्या नावाने ही स्पर्धा खेळली जाते. 7वं पर्व आहे आणि 29 तारखेला ही स्पर्धा सुरू झाली आहे. सांगता उद्या होईल. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद बाला सुब्रमण्यम सर। देखिए इस नाम में ना, सुब्रमण्यम है ना, इस नाम में काफ़ी दम है। तेरे मेरे बीच में कैसा है ये बंधन अनजाना। आपको तो पता होगा, जिस गायकार ने इस गाने को गाया था उनके आगे भी सुब्रमण्यम था। लेकिन ये बंधन बहुत अच्छा चल रहा है मैच का। 3 ओवर बचे, 21 रन चाहिए और गेंदबाजी में मेरे ख्याल से कंटिन्यू रखा है, नहीं एक और रोहित पाटिल को बुलाया गया है। इसका मतलब है कि इंदुटने के कैप्टन अपने तमाम हथियार यूज कर रहे हैं. करणं गरजेचं देखील आहे. कुठे ना कुठेतरी एक ओव्हर, ज्या ओव्हरच्या शोधात सोनारपाडा टीम असेल. रोहित की गेंद, कमाल का रिवर्स स्ट्रोक है. ये खिलाड़ी भी सोनारपाड़ा के जिद्दी हैं, ये जान हथेली पे लेके आए हैं, ये जिद्दी क्रिकेट खेल रहे हैं. आर या पार देखना है, चौका या छक्का. तीसरे अंपायर को पूछा है. याच गोष्टीची चाचपणी मात्र तिसरे पंच करतील. चौकार के षटकार. आजकालचं क्रिकेट असंच आहे सिद्दीक सर. म्हणजे समजा या खेळाडूंकडे तुम्ही गाडी दिलीत ना, रस्त्याला गतिरोधक किती असू दे, गाडीचं खुळखुळा झाला तरी चालेल, परंतु वेळेत आणि त्याही अगोदर आपण पोहोचलं पाहिजे. म्हणजे विकेट कितीही जाऊ दे, परंतु आमच्या बॅटिंगवरती काहीही प्रभाव पडणार नाही. याच धाटणीची फलंदाजी सातत्याने या खेळाडूंकडून केली जाते. विकेटचं काहीही घेणं देणं नाही, आम्हाला आक्रमण करायचे, हाच एक हेतू घेऊन सध्या ते आक्रमण करतात. देखिए आपकी बात से मैं सहमत हूँ, लेकिन ये बात भी जरूरी है, इसमें आपके पास टैलेंट भी होना चाहिए, क्योंकि लकड़ी मारने वाले के हाथ में आप बंदूक नहीं दे सकते. पहले बाउंस पे 4 रन. इस चौके की मदद से सोनारपाड़ा 23. वो जो कहते हैं ना, नाच ना जाने आंगन टेढ़ा. अगर आपको नाचते नहीं आता है तो आप आंगन को टेढ़ा नहीं कह सकते. घुंघरू उन्हीं पैरों में बांधना चाहिए जिनको नाचते आता हो. ओ इस मर्तबा पहले पल्लू खेलने की कोशिश, फिर छोड़ दिया. आशुतोष चौहान ने वाकई में इस ट्रॉफी के लिए काफी कुछ किया है. अगर विक्की शेलार जिस तरह साथ में खड़े हैं तो बैक टू बैक आशुतोष चौहान भी है. फिर रिवर्स मारने की कोशिश, पढ़ लिया था वहां पे, क्योंकि ग्रिप पहले चेंज की थी. कमाल की अंपायरिंग. प्री डिटरमाइंड स्ट्रोक.
ही संज्ञा आपण कित्येकदा बोलतो. मग आता बॉलर बद्दल काय म्हणायचं, ज्याने अगोदरच ओळखलं की फलंदाज त्या दिशेने जाणार आहे? देखिए कभी कभी ऐसा होता है कि बैट्समैन की हलचल बताती है वो क्या करने वाला है. अब की बार होश ठिकाने लग गए हैं बल्लेबाज के जब 3 डॉट गेंदे खेलिए. वो जो कहते हैं ना कि सब कुछ लूटा के होश में आए तो क्या हुआ. मुकाबला अभी भी जानदार चलता हुआ. 14 गेंदे 17 रन. ये तो आज की झांकी है, कल फाइनल डे बाकी है. काफी मान्यवर हमारे मंच पे हैं. नीलेश मात्रे साहब भी हैं. इस मर्तबा ऊपर लगी है, जाना होगा बल्लेबाज को. यस, विकेट नंबर 4 सोनार पारा का. कहानी में ट्विस्ट, मैच होता हुआ सुपर हिट. साईदादा शेलार यांच्या वतीने मनपूर्वक स्वागत. सन्माननीय संकेतजी चव्हाण साहेब यांचं इथे आगमन होत आहे. मी विनंती करतो संकेतजी चव्हाण साहेबांना की आपण मंचावरती येऊन विराजमान व्हावं. स्वर्गीय शिवाजीदादा शेलार स्मृती चषकामध्ये मनपूर्वक स्वागत. आदरणीय कॅबिनेट मिनिस्टर रवींद्रजी चव्हाण साहेबांचे बंधुराज आदरणीय संकेतजी चव्हाण साहेबांचं इथे आगमन झालंय. सहर्ष आणि सहर्ष स्वागत. क्या बात है. जिन्होंने 4 मर्तबा कैबिनेट मिनिस्टर भी रहे हैं और 4 मर्तबा इलेक्शन जीता है. सबके दमदार दिलदार सम्मानीय आमदार रविंद्र चौहान साहब के भाई हमसे जुड़ चुके हैं. हम आपका हार्दिक स्वागत करते हैं. वेलकम सर. खेल की शुरुआत, अपील, एक और विकेट. क्या हो रहा है ये मैच का. मैंने अक्सर कहा है कि कभी कभी आप इतिहास उठा के देखिए, जब हाई स्कोरिंग मैचेस एक आधे ट्रॉफी में बहुत ही कट टू कट जाते हैं, तो लो स्कोरिंग मैचेस जब कट टू कट जाते हैं तो थ्रिलिंग क्लाइमैक्स होता है. सोनार पारा को एक छोटे टोटल पे इतनी चुनौती बहुत कम मिलती है. हा संघर्ष वेगळा आहे. क्रिकेट हा एक उत्सवच आहे, त्याचे रंग वेगळे आहेत, त्यामधील समीर, आनंद वेगळा आहे. हां एक मिनटं घेतो. संदपचे आमचे सन्माननीय विनोदजी पाटील यांचं आगमन झालं आहे. त्यांचं या ठिकाणी आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय, विनंती करतो त्यांनी स्थानापन्न व्हावं. ओव्हर टू समीर. हे क्रिकेटच्या बद्दल आपली चर्चा चालू होती, लो स्कोरिंग मॅचेस बद्दल आपली चर्चा चालू होती की कित्येकदा आपण पाहिलेलं आहे की ना लास्ट ओव्हरमध्ये 6 बॉल 20 धावा, 18 धावा, 14 धावा अशा मोठ्या धावा असल्यानंतर सिद्दीक सर टेन्शन नसतं फलंदाजाला. परंतु 6 बॉल 6, 6 बॉल 5, 6 बॉल 1, 6 बॉल 4, 6 बॉल 3 अशा धावा असल्यानंतर टेन्शन असतं. समप्रमाणात चेंडू आणि समप्रमाणात म्हणजे त्या धावा एकसाथ असल्या की एक वेगळाच दबाव फलंदाजांवरती सेट होतो शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये. समीर देखिए, मैं 28 साल से कहता हूं कि आखिरी गेंद पे सिक्सर लगाना आसान है, 1 रन बनाना मुश्किल है. सध्याच्या युगाला म्हणजे आता सध्याचं क्रिकेट पाहता आपण हेच म्हणू शकतो की षटकार मारणं सोपं आहे, परंतु सिंगल घेणं कठीण काम झालेलं आहे. मगाशी जो दयाळूने सिंगल घेत आपल्या संघाला जिंकून दिलं ना, एवढा आनंद झाला की या कंडिशन्स मध्ये देखील स्वतःच्या डोक्यावरती बर्फ ठेवून त्याने प्लेसमेंट केली. देखिए हमारा जमाना गया. आजकल के जो बच्चे हैं, ये जो आपने सिचुएशन बताई है ना, ये घर में भी चलती है. सुकट बोमिल नहीं खाएंगे, जाके चाइनीज खाएंगे. स्वराताईंचं आगमन या मुख्य मंचावरती होत आहे. सहर्ष स्वागत वहिनींचं. थोड्याच वेळात साईदादांचं देखील आगमन होईल. निलेश दादा मात्रे स्वतः इथे विकी शेलार यांच्या समवेत चर्चा करतायत, त्यांचंही सहर्ष स्वागत. आदरणीय संकेतजी चव्हाण साहेबांचं इथे आगमन झालंय. विजय चौकार आदरणीय रवींद्र चव्हाण साहेबांनी या मतदारसंघातून, आणि त्याहीपेक्षा मी म्हणेल की भारतीय जनता पार्टीकडून कोकणची संपूर्णता जबाबदारी आदरणीय चव्हाण साहेबांवरती होती आणि तिथे देखील चौकार नाही तर षटकार मारलाय. अशी बीजेपीची विजयी ताकद रवींद्र चव्हाण साहेब असंच म्हणावं लागेल. आणि त्यांचे बंधुराज
सध्या मंचावरती उपस्थित आहेत. अतिशय निकटचे संबंध आदरणीय शिवाजीदादा शेलार यांच्या समवेत राहिलेत ते रवींद्रजी चव्हाण साहेबांचे. देखिए, मैंने पहले ही कहा था, साईं शेलार जिस तरह ग्राउंड लेवल के नगर सेवक हैं, उस तरह सम्माननीय रविंद्र चौहान साहब भी लोगों के आमदार हैं. वो लोगों के लिए हमेशा खड़े रहते हैं. इस बीच अगेन ड्राइव किया, आउटफील्ड में 1 रन बना, 12 में 17 चाहिए, अब 11 में 16 चाहिए और विकेटें बची है 5. एक संघर्ष शिगेला जाऊन पोहोचलाय. मजा येते. प्रेक्षक वर्ग पहा, भले मोठे फटके येत नाहीये, चौकार षटकार नाहीये त्यांना आवडणारे, कारण त्यांना चौकार षटकारच हवे असतात. परंतु सध्या गोलंदाजीतला संघर्ष जो मैदानावरती दाखवलाय हेदुटणे संघाने नामवंत सोनारपाड्याच्या विरोधात. आता मजा या मॅच मध्ये. बाहुबली कोणत्या इंटेंटने बॅटिंग करणार, त्याचा अप्रोच कोणता असेल याकडे सर्वांचं लक्ष असेल. लेकिन अमर ठाकुर भी तो गर्म पानी में आए हैं. गेंदें बची 11 और रन चाहिए 16. कुछ भी हो सकता है इस मुकाबले का. क्या मैच चल रहा है. गेंदबाजी कर रहे हैं गेंदबाज हर्षद भंडारी. देखना है एक भंडारी सब पे भारी, या फिर अमर ठाकुर कहते हैं कि ये ठाकुर का हाथ है. बैकफुट पे गए, फोर्स किया, जगह नहीं थी स्ट्रोक के लिए, लॉन्ग ऑन पे गेंद पहुंची 1 रन. अच्छी बॉलिंग कर रहे हैं भंडारी, बिल्कुल विकेट टू विकेट बॉलिंग कर रहे हैं. यही कारण है कि बल्लेबाजों को शॉट खेलने के लिए जगह नहीं मिल रही. हे हर्षद सेकंड ओव्हर मध्ये देखील आला होता. 7 धावा देत 1 विकेट. परंतु मागचं षटक जे रोहित पाटीलने टाकलंय ते अतिशय एक चौकार आला स्टार्ट बॉल वरती. त्यानंतर मात्र एकही धाव दिली नाही आणि 2 विकेट त्याने मात्र घेतल्या. हर्षद भंडारी शॉट, गेंद बैकफुट पे गया, अपर कट किया है, गेंद बैकवर्ड पॉइंट बाउंड्री के बाहर. 4 रन. और कमेंटेटर बाबू शाह, आपको इस वक्त कमेंट्री बॉक्स में आना है और समीर सोमनी जी इस ओवर के बाद आपको वीआईपी मंच पे जाना है. 9 गेंदे 11 रन, 9 बॉल्स एंड 11. जान है, कुछ भी हो सकता है. दर्शक चाहेंगे विकेट गिरे, सोनारपाड़ा वाले चाहेंगे कि बहुत हो गया, बहुत विकेट गिर गए. लेकिन कहने से क्या होता है, क्रिकेट में अगर और मगर को जगह नहीं. इस मरतबा अच्छा स्ट्रोक है, पुश किया, कवच में पुश करो और खुश रहो. 1 रन. अब गेंदे बची 8 और रन चाहिए 10. हे डोंबिवलीला आपण आहोत. सर्वांना माहिती आहे की ही सेंट्रल लाईन अर्थातच रेल्वे लाईन ही आमची लाईफ लाईन आहे आणि क्रिकेटची लाईफ लाईनचा इथे वापर केला फलंदाजाने आणि तो करणं देखील गरजेचं आहे, कारण विकेट्स गेल्यात. सध्याच्या घडीला जर का डॉट बॉल आला तरी सुद्धा दबाव तेवढा वाढायला लगेचच सुरुवात होईल. हे अमर आणि प्रथमेशला माहिती आहे, जो सेट आहे सध्या. भंडारी की गेंद डाउन द ग्राउंड खेला, लॉन्ग ऑफ पे खिलाड़ी, स्ट्रेटेजी 1 रन. भंडारी भी थोड़ा सब पे भारी गिरे, हालांकि चौका भी आया है. 7 गेंदे 9 रन. एक और कट टू कट मुकाबला. बिल्कुल यही कुछ इक्वेशन पिछले मैच में थी. खरं तर या स्पर्धेला मान्यच नाहीये एकतर्फी मॅचेस. प्रत्येकाला स्पर्धा जिंकायचे, अतोनात प्रयत्न करतायत दोन्ही संघ जिंकण्यासाठी. भंडारी की गेंद बैठक खेला, हवा में नहीं पहुंच पाए खिलाड़ी. लॉन्ग ऑन के जब गेंद हवा में रही थी तो सोनारपाड़ा के दर्शकों का जो दिल था वो अलग में आ गया था. ओवर समाप्त होते हुए 4, 1 ओवर और जीतने के लिए रन चाहिए 8. व्हाट अ मैच. अफलातून पैसा वसूल सामना सध्याच्या घडीला रंगतोय. परंतु आकडे गणित जे म्हणतात ना की कधी ना कधी तरी तुमच्या या सर्व आकड्यांसमवेत असतं. सुरुवातीला जी चर्चा आपली चालू होती की 8चं समीकरण, सुरुवातीची 2 षटका 8 गुणिले 8 16 धावा तिथे आल्या. त्यानंतर परत एकदा वर खाली होत 4थ्या षटकामध्ये परत एकदा 8 आल्या. 4थ्या षटकात शेवटी लास्ट ओव्हरमध्ये 8 आल्या आणि तिथे मग 40चं समीकरण ते देखील 8चं झालं आणि आता 6 बॉल धावा देखील करायचे 8. पाहूया कोणत्या संघाची विजयाची गाठ बांधेल या मॅच मध्ये, आता ते आपल्याला समजेल. देखिए, मैंने पहले ही कहा था कि बड़े मैच, जब आप बड़े मैच की तरफ जाते हैं, क्योंकि मैचेस कम बचे हैं, तो इसमें आपको क्वालिटी बॉलिंग और क्वालिटी फील्डिंग, क्वालिटी बैटिंग का नमूना मिलता है. आसमान में बादल छाए हुए,
टेनिस क्रिकेट में साई शेलार, विक्की शेलार और लेट शिवाजी दादा शेलार कप छाया हुआ है। ये ओवर है ना समीर, ये अपने आप में एक मैच है। यस, ही एक मागील 9 षटकांमध्ये काय घडलंय त्यापेक्षा या ओव्हरमध्ये काय घडणार यावरती विजय निर्भर आहे. आणि सिद्दीक सर, आणखी एक म्हणावं लागेल की जिथे फलंदाज अक्षरशः गोलंदाजांची धुलाई करतात, चौकार षटकारांचा पाऊस आपण पाहतो, फेवरेबल कंडिशन बॅटरला असते, अशा कंडिशन्समध्ये जेव्हा बॉलिंग हे बलस्थान घेऊन मॅचेस होतात, खरोखरच जे प्रेक्षक टेस्टवरती प्रेम करतात, जे प्रेक्षक वर्ग बॉलिंगवरती प्रेम करतात, त्यांना लाभदायक असलेली मॅच अब सध्याच्या घडीला पाहायला मिळते. देखिए आंकड़ों का खेल आपने कहा, हमारे सर अशोक पाटिल साहब हमारे स्कोरर आंकड़ों का खेल खेल रहे, लेकिन आंकड़ों का खेल के लिए 2 में से 1 निकाला 1 बचता है। प्रेम के आंकड़ों में मत पड़िए, 2 में से 1 निकाला तो 0 बचता है। स्लॉग स्वीप किया है गैप में, गेंद अब जाकर फील्ड हुई है, 1 रन बनाए, दूसरे की दौड़। विकेट कीपर ने बचपन में कंचे नहीं खेले, गोटियां नहीं खेली, जहां 2 रन थे वहां 3 हुए हैं। प्रेशर आणि प्रेशर, त्या प्रेशरमध्ये किचनमध्ये असलेल्या प्रेशर कुकरची शिटी वाजते, तर मैदानावरचा खेळाडू काय, दबाव हँडल करण्याची एक वेगळीच कला प्रत्येकामध्ये असावी लागते. सध्याच्या घडीला तेच आहे, सामना जिंकायचे, परंतु प्रेशर सिच्युएशन जो हँडल करेल तोच विजय होईल. 5 चेंडू 5 ची गरज. प्रेशर में बड़े बड़े रति महारथी 30 मार खान मार खा जाते। गेंदे बची 5 और यहाँ से रन चाहिए 5, 5-5। अगले मैच की कमेंट्री आप सुनेंगे बाला सुब्रमण्यम और बाबू शाह की आवाज में। स्पिन की जादूगरों की नगरी का मैच देखिए, उछाल दिया है अमर ठाकुर ने, ऐसा लग रहा है कि कैच प्रैक्टिस कराई है। जिस तरह ये कैच दिया उन्होंने लॉन्ग ऑफ के खिलाड़ी को, आसमान में बादल और सूरज के बीच में आंख मचोली चलती हुई और मैदान में गेंद और बल्ले के बीच में, व्हाट अ मैच। यापेक्षा संघर्ष गोलंदाजीतला निश्चितच या स्पर्धेसाठी बडूनच ही स्पर्धा प्रेस्टिज टुर्नामेंट का म्हटली जाते. या स्पर्धेसाठी, विजयासाठी, या स्पर्धेचं हे मानाचं करंडक उंचवण्यासाठी जे प्रयत्न करतायत, शेवटी हा संघर्ष का आपल्या समोर आलाय, या मागचं कारण का, कारण जे आपण म्हणतो की अगदी पुराणात असं म्हटलंय, पुराण कथेमध्ये की देव आणि दानवांचं कुठेतरी मग ती घुसळण झाली, समुद्र मंथन झालं आणि त्यातून 14 रत्न अमृत आलं. आता ते पाहायला आपण तर नव्हतो, परंतु माझा पुराण काळावरती विश्वास आहे आणि असणारच, ते अमृत आपल्याला पाहायला प्राशन केलं देवानी. परंतु मला असं वाटतंय की ते सध्या क्रिकेटचं मैथन चालू आहे, मंथन. अगदी एका बाजूला हेदुटणे, दुसऱ्या बाजूला सोनारपाडा आहे आणि या समुद्र मंथनातून नाही, क्रिकेटच्या मंथनातून जो सुधामृत, क्रिकेट अमृत तयार होतोय, ते प्राशन करून सगळेजण खुश आहेत. एकही जागेवरून उठलेलं नाही, आपापल्या जागी बसलेले आहेत, सुन्न बसलेले आहेत. त्यांना कोणी पटकन विचारलं तर ते बाजूला सारतील, त्याला चल बाजूला हो, पहिल्यांदा मॅच बघू दे. ही खरी ओळख आहे या स्पर्धेची, हा खरा संघर्ष या 2 संघादरम्यानचा आहे. मला असं वाटतंय उद्या फायनल डे आहे, परंतु त्याची एक झलक, त्याचा एक ट्रेलर या मॅचने दाखवलं आपल्याला. टकटकी लगा के लोग देख रहे हैं और अब नए बैट्समैन रितेश मात्रे सामना कर रहे हैं गेंदबाज अविनाश कालन का। ये कालन सरनेम में भी बड़ी फेमस हुई है। साइड आर्म बॉलर बैट ड्राइव, ओ माय गॉड, शायद उनके हाथ से छूट गई। 1-1 रन के लिए अग्नि परीक्षा, और 1 रन का बहुत महत्व है। उस कैंडिडेट से पूछिए जो 1 रन से आ रहा हो। लाख रुपए में से आप 1 रुपया निकाल देना समीर, उसको आप लाख रुपया नहीं लिख सकते। स्कोर है 3 गेंदों में 4 रन चाहिए। देखिए कितना प्रेशर है। हिंदी मराठी में कमेंट्री हो रही है, आवाज नहीं पहुंच रही। विकेट आतापर्यंत गेल्यात 6 आणि 6। आपके भी 6 गिरे, उनके भी 6 गिरे। सोनारपाडा संघाने नाणेफेक जिंकलेली आहे, जो संघ सध्या फलंदाजी करतोय। दोन्ही संघांच्या 6-6 विकेट गेलेले आहेत आणि सध्याची परिस्थिती आहे, धावफलक आहे ते 36, विजयासाठी 40चं लक्ष्य, 3 चेंडू 4 ची गरज।
3 गेंदे 4 रन। इस बात का ध्यान रहे कि मैच कोई भी जीते, कोई भी अंदर नहीं आएगा। व्हाट अ मैच! जितनी तापमान में गर्मी नहीं है, इस मैच में गर्मी लग रही है। कालन स्विंग एंड मिस, यहां पर विकेट फेंक दिया है। और एक बात तो कहूंगा समीर, कि इस मैच में बरसात में जिस तरह बिजली कड़कती है, जिस तरह बादल गरजते हैं, बिल्कुल वही इलेक्ट्रिफाई माहौल इस वक्त मैदान में। नाही, सध्याच्या घडीला म्हणजे कालपासून जरा थंडीचं मोसम कमी झालाय त्या वादळामुळे, परंतु जरी थंडी असती तरी सुद्धा आपल्याला देखील घाम फुटला असता। असा हा सामना सध्याच्या घडीला चालू आहे। मोस्ट इलेक्ट्रिफाइंग मुवमेंट सध्या आतमध्ये चालू आहेत, मजा येते, लोक आनंद घेत आहेत। स्वर्गीय शिवाजी दादा शेलार स्मृती चषकाचा कमजोर दिल वालों के लिए मैच नहीं बचा है। 2 गेंदे 4 रन। पिछले मैच में 2 में 6 आए थे, उससे पहले मैच में 2 में 3 आए थे। लेकिन ये आंकड़ों का खेल है, इसमें कोई ऐसा फिगर नहीं जो आप कहीं और लगाए। पहले मैच में 2 में 3, दूसरे में 2 में 6 और इसमें 2 में 4। क्या मुकाबले चल रहे हैं आज, कट टू कट। कालन ड्राइव किया है, लॉन्ग ऑफ पे खिलाड़ी 1 रन, दूसरे के लिए निकल पड़े, रन आउट। अब 1 गेंद और यहाँ पे विकेट ज्यादा हो गई है अब सोनारपाड़ा की। अब उनको कंपलसरी 1 गेंद पे 3 रन बनाने होंगे। ऐसा लगता नहीं कि पहले मैच का रिहर्सल है। हे घडणारच। मी सुरुवातीलाच या स्पर्धेला म्हणजे जेव्हा समालोचनाला सुरुवात केली, ये 12वें खिलाड़ियों के हार्ट बीट्स तो देखिए कितने बढ़ गए हैं। हाच तर खेळ आहे ना, कारण नसीब और क्रिकेट का खेल काफी खतरनाक होता है। पल में राजा तो पल में भिखारी बना देता है। हा खेळ असाच आहे, सावल्यांचा आहे, कधी ऊन, कधी तालियां होना सावली। चाहिए दोनों टीमों को। जबरदस्त खेळ, अफलातून मॅच, पैसा वसूल सामना। उद्या फायनल मॅच आहे, परंतु त्या अगोदर स्वर्गीय शिवाजी दादा शेलार स्मृती चषकासाठी डंका वाजवण्याचं काम मात्र या मॅचने केलेलं आहे। क्यों? क्योंकि हर टीम चाहती है कि वो एक कप जीते। प्रेस्टिज टूर्नामेंट का होते त्या मागचं कारणच एकच आहे की या विकी संघांना शेलार? वाटते की जिंकायचंय। विकी शेलार छा गए, साईं शेलार छा गए, कमाल पाड़ा छा गई है। और देखिए, एक बेटे की तरफ से अपने बाप के लिए इससे बढ़ के श्रद्धांजलि नहीं हो सकती कि 7वां ये कप है। और आज तो मानो क्रिकेट टीमें भी उन्हें सलाम कर रही। जी चव्हाण साहेब Yes. देखील मंचावरती आहेत, उन्हीं के आनंद इलाके घेत में, आहेत। यस, उन्हीं के भाई के इलाके में नई जीत के बाद ये नया तोहफा। खेल की शुरुआत, मैच कोई भी जीते, कोई भी अंदर नहीं आएगा। इस गेंद का जो सस्पेंस है ना, वो बढ़ गया है। दीवार पिक्चर के बाद अगर सलीम जावेद अलग भी नहीं होते ना, तो इसका क्लाइमेक्स नहीं लिख पाते। 1 गेंद 3 रन। कमजोर दिल वाले मैच से हट जाएं। ये मैच उनके लिए नहीं बचा है। ये मैच अब कालन वर्सेस रितेश। ये गेंद और रन सिर्फ एक ही लिया है और इस मैच को जीत लिया है। इंदुटने ने बड़ा उलटफेर। कॉन्ग्रेचुलेशन इंदुटने एंड हार्ड लक सोनारपाड़ा। देखिए, आप पेपर पे कितने बड़े हैं, आपका नाम कितना बड़ा है, उससे फर्क नहीं पड़ता है। फर्क पड़ता है तो आपका काम कितना बड़ा है ग्राउंड में। सोनारपाड़ा के बल्लेबाजों ने जल्दी शॉट के लिए टॉप ऑर्डर फेल गया, लेकिन हम अंडर एस्टिमेट नहीं करेंगे। दिस इज द ग्रेट परफॉर्मेंस फ्रॉम इंदुटने। आइए, इस मैच के मैन ऑफ द मैच खिलाड़ी हैं, हम आपको लिए चलते हैं। और कमेंट्री के लिए बाला सुब्रमण्यम, आपको कमेंट्री बॉक्स में जुड़ जाना है। Thank you. समीर सोमने वहाँ आ रहे हैं, आपको यहाँ जुड़ जाना है। थँक्यू सदीक बाबे। या आपण सन्माननीय अनिल चव्हाण साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आपण देणार आहोत। इंदुटने का जो एटीट्यूड था वो सुपर। मैन ऑफ द मैच बताइए सिद्दीक जी। वहाँ पे समीर आ रहे हैं, आपको यहाँ आना नहीं, है।